मालेगावच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेत शिक्षकेतर कर्मचारी घोटाळ्याप्रसंगी 14 एप्रिलला कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यात 4 संशयित आरोपींचा समावेश आहे। मात्र या प्रकरणात संशयित आरोपींची संख्या 7 वर गेल्याचं समजतंय। महत्त्वाचं म्हणजे या गुन्ह्यात तपासात नाशिक जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे। या अहवालानुसार शालार्थ आयडी देणारा माजी शिक्षण उपसंचालक, माजी वेतन अधीक्षक आणि माजी मुख्याध्यापकावरही गुन्हा दाखल होतोय, असं तक्रारदार शेखर पाटील यांनी आरोप करत म्हटलंय। तर यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने आणि या प्रकरणी अद्यापही कुठल्याही संशयित आरोपीला अटक न केल्याने येत्या 15 दिवसात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। छावणी पोलीस स्टेशन येथे 4 जणांना संशयित म्हणून गुन्हा दाखल केलेला होता। आता गुन्ह्यामध्ये अजून 3 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण 7 कर्मचारी झालेले आहेत। परंतु शिक्षण अधिकारी यांच्या अहवालानुसार या प्रकरणात खळबळजनक बाब समोर आलेली आहे। यामध्ये माजी शिक्षण उपसंचालक, माजी वेतन अधिकारी व माजी मुख्याध्यापक हे देखील आरोपी आहेत। परंतु छावणी पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे व ह्या गुन्ह्यात दाखल होऊन 2 महिने झालेले आहेत। परंतु आज रोजीपर्यंत एकही आरोपीला अटक केलेली नाही। यामुळे मला न्याय मिळण्यासाठी पुढील 15 दिवसानंतर मी या प्रकरणात उपोषणाला बसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।